140 करोड लोकसंख्येचा मूर्ख भुका नंगा देश त्या संसदमध्ये ते विरोधी पक्षावाले असं म्हणजे हे करत होते ते पहिल्या वर्गामध्ये लहान लेकर कसे मचमच मचमच चाव 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 करतात तशा टाईप 12 वाजेपर्यंत संसद स्थगित करण्यात आली। तुम्ही लोकांचे प्रश्न घेऊन तिथं जाता। आता त्या ऑपरेशन सिंदूर त्याच्यावर काय चर्चा करायची? पंतप्रधान परदेशात फिरते त्याच्यावर काय चर्चा करायला लागते? तुम्ही जनतेचं कसं कल्याण होईल तुमचं विजन काय आहे? तुमचं विजन नाही काही नाही, बस तुम्ही त्या एका दिवसाचा खर्च जवळपास 1 कोटी रुपये तर अशी ना संसदचा जवळपास जास्त असू शकते कमी असू शकते। तर आमचे नेतेले काय हे नेते म्हणा तर काय या इथचे तरुण पण मेलेले आहेत। इथचा तरुण जिवंत नाही, जर जिवंत तरुण असता की नाही तर हे म्हातारे लोक तिथं तमाशा नसता केला येईना। तुमचं काय झालं माहिती आहे काय? तुमच्यावर बर्डन नाही कोणाचं। सरकारपेक्षा जनता खूप मोठी आहे। काय जनतेचं सरकारवर कंट्रोल नाही, सरकारचं जनतेवर कंट्रोल नाही, फक्त हे टॅक्स पाहिजे टॅक्स, बाकी दुसरं काही घेणं नाही रे। विकास हो ना हो ह्याच्या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत। ते काय ते आहे ते आता काय सदन सबका है, देश की 140 करोड़ जनता की अभिव्यक्ति का सर्वोच्च संस्था है। आप इसी तरीके का आचरण व्यवहार करना चाहते हैं, ये देश देखेगा कि आपने प्रश्नकाल को नियोजित तरीके से बाधा पहुंचाई, तख्तियां लहराई, पर्चे फेंके, नारेबाजी करी। सदन की कार्रवाई आज 12 बजे तक के लिए स्थगित की जाती है। एक ते काँग्रेसची खासदार आहे, ते म्हणते सिंदूर हा तमाशा होता तमाशा। अरे बाई आपण एक सांसद आहोत, सांसद आपल्याला भान पाहिजे आपण काय बोलून राहिलो, कसं बोलून राहिलो, कुणा पुढे बोलून राहिलो। ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है, लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था। लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था, सरकार का एक तमाशा था, एक तमाशा था। ऑपरेशन यात याची काही चुकी नाही आहे, चुकेल फक्त इच्छा जनतेचं आहे, जनतेचं। हे शेतकऱ्यावर चर्चा करत नाहीत, याले बाकी काही घेणे नाही। ऑपरेशन सिंदूर झाला, विषय संपला याले नाही, पण याले मरेल मुर्दे उखळून काढायचे आहेत। नवीन विजन करायला तयार, एखादं काहीतरी डेव्हलपमेंट गरजेची आहे। भारत